तुम्हाला वाटतं का माझ्या नवऱ्याला जसं मर्डर केलं तसं माझ्या नवऱ्याला मारलं आणि मला नाही त्या प्रकारानं माझ्याशी जुलूम केलं? कधी होऊ देणार नाही. वाचला तर तुम्ही माझ्यामुळं. चाहो तर मी 1 मिनिटात केस ओपन करू शकते. माझ्या नवऱ्या रेल्वे खात्यामध्ये होता, माझा नवरा गव्हर्नमेंट सर्व्हिसला होता. आज बी माझी सासू आहे आणि ज्या ऑफिसला माझा नवरा मस्जिद बंदला जायचं ना, तिथं त्यांचं प्रत्येक काम व्हायचं ऑफिसच्या तर्फे. एक दिवस एक टाईम माझ्या भावानं टाईम काढू मला बसचं जायचं माहीत नव्हतं, ट्रेनचं जायचं माहीत नव्हतं. आज जे बी काही आहे ना ह्या जाग्यावर फक्त आणि फक्त माझ्या ह्या भावामुळे. समजलीस? नाक लावून बोलतेस काय माझ्याशी? ही पाड्यावर खानदानाची मुलगी आहे, समजलं? ज्या घराण्यातली मुलगी ना तिच्या वाटा कधी जाऊ नकोस, कधी तिला छेडू नकोस, समजलं? गलती नव्हे. आज दुनियामध्ये खूप मुलीचे नवरे मेलेले असते आणि खूप मुलीनं दुःख काढलं असं. माझ्यासारखं दुःख ना कोण्या मुलीनं नसून काढलं. कारण की मला हर टाइम मला टॉर्चर करणारी, हर टाइम मला माझे हे करणारी ती माझी चुलत सासू अरुणाबाई थोरात आहे. आमचं घर थोडं चांगलं नसल्यामुळं माझी सासू पुतण्या राहत होती, तर मी तर भाड्यानं माझ्याकडे माझे मिस्टर वारले ना, तेव्हा मला एकच रस्ता होता की माझ्या मुलांना मी कसं लहानसं मोठं करू आणि कसं त्यांना मी शिकवू. कारण का माझं तर शिक्षण नव्हतं झालेलं, माझं खूप लहानपणी लग्न केलं गेलेलं. म्हणून माझ्या दादामुळं मी आज ह्या जाग्यावर आहे. ते त्यांचं एवढं जळण होत आहे. आज माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं.